आणि सुरुवात करूयात विशेष वार्तांना। पहिली विशेष वार्ता आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत येणारी ही बातमी आहे। शरद पवारांना विलीनीकरण हवं असेल तर एनडीए मध्ये सहभागी व्हावं लागेल। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची ही भूमिका आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। विलीनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपमधील नेत्यांशी चर्चा करावी लागेल। भाजप नेत्यांशी केलेल्या चर्चेनंतरच विलीनीकरणाला मान्यता मिळणार आहे। सध्या एनडीए मध्ये अजित पवार यांच्या पक्षाला कोणताही धोका नाही, मात्र शरद पवार विलीनीकरण करणार असतील तर त्यांना सत्तेत यावं लागेल आणि त्यापूर्वी चर्चा करावी लागेल असं एनडीए पर्यायानं भाजपचं म्हणणं आहे। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप। अगदी प्रसन्न सर, दिल्लीतली ही घडामोड म्हणावी लागेल की वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिली आहे। जर शरद पवार यांना विलीनीकरण करायचं असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर नक्कीच त्यांना सत्तेत येण्याशिवाय पर्याय नाही। भाजपच्या प्रामुख्याने एनडीएतल्या प्रमुख नेत्यांचं हेच म्हणणं आहे, कारण सध्या अजित पवार यांना कुठलाही धोका नाही। अजित पवार यांचं निधन झालेलं असलं तरी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे, आणि पुढे कदाचित त्या अजूनही दुसरं पद घेऊ शकतात। मात्र त्यांच्या निधनामुळे भाजप त्यांना दूर करतं का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती, त्याला देखील आता पूर्णविराम मिळालेला आहे। अजित पवार यांचं एनडीए मधलं जे स्थान आहे ते आहे त्याच पद्धतीनं राहणार आहे। मात्र शरद पवार यांना जर यायचं असेल, विलीनीकरण करायचं असेल, तर भाजप नेतृत्वाशी किंवा वरिष्ठ नेत्यांशी शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना चर्चा करावी लागेल आणि सत्तेत यावं लागेल, मगच विलीनीकरणाला केंद्रीय नेतृत्व पाठिंबा देऊ शकतं। ह्यामागे दुसरा एक प्रश्न सर हेतू असा आहे की एनडीएमध्ये जर शरद पवार आले तर इंडिया आघाडी कमकुवत होऊ शकते। आपल्याला माहिती आहे ममता बॅनर्जी किंवा सगळे जे नेते आहेत इंडिया आघाडीतले, आता त्यांच्यामध्ये ताळमेळ किंवा एकी जरी दिसत नसली तरी भविष्यामध्ये पुन्हा हे एकत्र येऊ शकतात। आणि शरद पवार हा एक महत्त्वाचा भाग आहे इंडिया आघाडीतला किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जर विचार केला तर, आणि त्यामुळंच भाजपच्या किंवा एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांना इंडिया आघाडी ही कमकुवत करायची आहे। देशभर त्याचा फरक पडू शकतो जर शरद पवार सत्तेत गेले तर। आता महत्त्वाचं हेच आहे, शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेतात किंवा राजकारणापासून अलिप्त राहून मग सुप्रिया सुळेंना पुढे करून पक्षाचं विलीनीकरण करतात का, ही पुढची गोष्ट झाली। मात्र सध्या तरी केंद्रीय नेतृत्वाकडून सत्तेत सहभागी झाले तरच विलीनीकरणावर चर्चा करू असं म्हटलेलं आहे। धन्यवाद संदीप।